बीड जिल्ह्याच्या विधी क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट मधुसूदन उर्फ बाळासाहेब भायगावकर। यांचे वडील देखील विधी क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध होते। त्यांचाच आदर्श घेऊन बाळासाहेब देखील विधी क्षेत्रामध्ये आले आणि यशस्वी झालेले आहेत। सध्या त्यांचे चिरंजीव देखील याच क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत। हे मधुसूदन उर्फ बाळासाहेब वकील संघाचे अध्यक्ष राहिलेले आहेत। बीडमध्ये नगरसेवक देखील राहिलेले आहेत आणि बँकिंग क्षेत्रामध्येही पदाधिकारी राहिलेले आहेत। त्यांचा मोठा मित्रपरिवार या भागामध्ये आहे। अडीअडचणीत असलेल्यांना ते नेहमीच मदत करत असतात, म्हणून ते सर्वत्र लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध आहेत। त्यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांच्या आईवडिलाप्रमाणेच त्यांच्या सौभाग्यवतींचीही त्यांना खंबीर साथ मिळालेली आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या ॲडव्होकेट बाळासाहेब भायगावकर यांच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नाव सांगा। प्रतीक्षा मधुसूदन भायगावकर। ताई, या ठिकाणी ॲडव्होकेट मधुसूदन उर्फ बाळासाहेब शामराव भायगावकर यांची मुलाखत घेतली आहे। यांच्या जीवन कार्यावर आम्ही प्रकाश टाकला आहे। आपण त्यांच्या सौभाग्यवती आहात, अर्धांगिनी आहात। तुम्ही निश्चितपणे पूर्ण प्रवास पाहिलेला आहे, हे की नाही? काय सांगाल नेमकं की एक पत्नी म्हणून पतीबद्दल काय भावना आहेत नेमक्या? आज काय वाटतं नेमकं? म्हणजे एकूण संसाराला आज किती वर्ष झालं तुमच्या? 45 वर्ष। या 45 वर्षामध्ये तुम्हाला जे काय अनुभव आले ते सांगा आता। पहिल्यांदा ते नगरसेवक झाले त्यावेळेस म्हणजे असं वाटलं की खूप हे झालं मोठं। ज्या वेळेला बाहेर तुम्ही वावरता आणि लोकांकडनं कळतं की वकील साहेबांमुळे आम्हाला न्याय भेटला, आम्हाला आमची केस त्यांनी जिंकून दिली, तर काय वाटतंय? चांगलं वाटतं, एकदम आनंद वाटतो। समाजामध्ये वावरत असताना येस बोला आपण म्हणजे दोघं एकामेकांना असल्यामुळं तुम्हाला सहकार्यामुळं तुम्ही हे करू शकतात। त्यांच्या गैरहाजरीमध्ये जे तुम्ही घर प्रपंच चालवला नाही का, कारण विधी क्षेत्रामध्ये ते सतत राहिले 24 तास, तर घराकडे तुमचं लक्ष कसं होतं नेमकं? म्हणजे तुमची मुलं असतील किंवा मुली असतील, यांचा आपण सांभाळ कसा केला? कोणी? मी का? नाही, मी मुलांचे म्हणजे अभ्यासाकडे सगळं त्यांच्या पूर्ण जीवनाकडे मी सतत लक्ष द्यायची आणि सगळं व्यवस्थित करून आता द्यायची। 45 वर्ष त्यांचा प्रवास झाला आहे सामाजिक, राजकीय आणि विधी क्षेत्रातला। काय वाटतं या प्रसंगी आता मागे वळून बघताना? आता काही नाही, आता एकदम आनंद वाटतो सगळा की सगळं पूर्ण झालंय। नाव सांगा। मी ॲडव्होकेट स्वानंद मधुसूदन भायगावकर। आत्ताच या ठिकाणी तुमचे वडील ॲडव्होकेट मधुसूदन उर्फ बाळासाहेब शामराव भायगावकर यांची मुलाखत घेतली आहे। यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकलेला आहे। राजकीय, सामाजिक, विधी क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून या बीड जिल्ह्याला ते परिचयाचे आहेत। तर वडिलांबद्दल काय भावना व्यक्त कराल तुमच्या? वडील म्हणजे मनाने तर मोठे आहातच, परंतु प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर, निस्वार्थ भावना आणि प्रत्येकाला मदत करण्याची भावना ठेवूनच आणि सेक्युलर विचारांवर आधारित आजपर्यंत आयुष्य जगलेले आहेत। आणि ते फक्त आमचेच आधारवड म्हणून नाहीत, तर अशा अनेक क्षेत्रातील विविध व्यक्तींचे आधारवड आहेत। विधी क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तीला कुठल्याही उपयोगी मार्गदर्शनासाठी वडील एक मार्गदर्शक म्हणून काम करतात। असं म्हणतात की बाप हा बाप असतो, कारण वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही। तुमच्या आयुष्यामध्ये बाबांचं स्थान काय? तुमच्या बाबांचं स्थान सर्वस्व आहे माझ्यासाठी। पूर्ण कुटुंबाचं माझ्यासाठी आधारवड म्हणून तेच आहेत आणि दैवतही तेच आहेत। आजोबा वकील होते, उत्तम राजकारणी होते आणि आदर्श समाजसेवक सुद्धा होते। तोच वसा वडिलांनी पुढे नेला। आता तुमची भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं नेमकं? हो, आता मी सुद्धा आजोबांच्या वडिलांच्या विचारांवर, मार्गदर्शनावर
आता या क्षेत्रात काम करेल. बाबांकडे पाहिल्यानंतर काय वाटतं नेमकं, म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की वडील बाबा नाही का हे आपल्यासाठी हिरो असतात, आयडल असतात. तर तुम्ही ज्या ज्या वेळेला वडिलांकडे बघता त्या त्यावेळेला काय फील होतं नेमकं? वडिलांकडे नेहमी पाहिल्यानंतर नेहमी प्रेरणाच मिळते की कधी ते आज माझं वय यंग असून सुद्धा ते आज 72 वर्षाच्या असून देखील दिवसभर स्वतः चांगल्या प्रकारे कार्य करतात, स्वतःचं फिटनेस सांभाळून कार्य करतात की जे मी मुलगा म्हणून तर पाहतोच, पण विधी क्षेत्रातील नवीन वकील सुद्धा वडिलांकडे बघून प्रेरणा घेतात कार्याची. जगणं आणि जगत असताना दुसऱ्याच्या देखील जगण्याचा विचार करणारी माणसं म्हणजे खऱ्या अर्थानं देव माणसं. आणि अशी माणसं विविध क्षेत्रामध्ये आहेत. मुळामध्ये अशी चांगली माणसं आहेत म्हणून समाज आहे, देश आहे. कारण या देशातनं या समाजातनं जर चांगुलपणच निघून गेलं तर मग चांगलं म्हणायचं कोणाला? कारण या ठिकाणी आपण शोधतो, कुणाला शोधतो नेमकं? आपण चांगल्या माणसांना शोधतो. आणि मग आम्ही सुद्धा मुलाखतीच्या माध्यमातून आजवर चांगल्याच माणसांचा शोध घेतला आहे. आज असंच या ठिकाणी माणसांच्या विश्वातला एक चांगला माणूस, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, विधी क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये ती व्यक्ती आपली वाटली, आपल्या जवळची वाटली. आणि ती व्यक्ती आहे या बीड नगरीतील ॲडव्होकेट मधुसूदन उर्फ बाळासाहेब शामराव भायगवांकर साहेब. वकील साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून, कारण आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही तुमचा जीवन प्रवास मांडत आहोत. आम्हाला एक ऐकायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं नेमकं, म्हणजे आज ज्या ज्या वेळेला त्या गोष्टी आठवतात जुन्या, तर कसं होतं बालपण नेमकं? बालपण खूप छान होतं, म्हणजे लहान लहान शाळेत जाणं वगैरे वगैरे. अच्छा. आणि आई वडील सगळेच हे होते. आई काय करायची तुमची? आई घरकामच करायची, गृहिणी. गृहिणी होत्या. बरं, तुमच्या आईचं नाव काय? पद्माबाई. आज ज्या ज्या वेळेला आईची आठवण येते, हा. कशी होती आई नेमकी? काय नेमकी आईची आठवण येते तुमची? आई खूप शांत स्वभावाची होती, अच्छा. पूर्ण घरचं काम करत होती. आणि मला 2 आया होत्या, म्हणजे माझी आणखीन एक हे होती आई, सावत्राई होती. आमच्या वडिलाला 2 बायका होत्या. बरं. तर नंबर 2च्या बायकोचा मी मुलगा आहे. तुमची आई तुम्हाला कुठल्या नावाने हाक मारायची? बाळ म्हणूनच हाक. बाळ. अच्छा, बरं बरं. आज आई नाही का? हो. आणि ती जी हाक होती बाळ नावाची, बाळ म्हणायची आई, तर कधी कधी असा भास होतो का बाळ बाळ म्हणलेला कोणतरी? हो, काय भास होतो. भास होतो. बर, लहानपणी जेव्हा तुम्ही आईच्या अवतीभोवती होतात, कसं होतं नेमकं विश्व ते? खूप छान होतं. बर, काय काय आम्हाला काही तुमच्या आईच्या आठवणी सांगा. आईची म्हणजे ते सारखे म्हणजे आम्हाला जीव घालण्यासाठी याच्यासाठी सगळ्या दोन्ही म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की माझ्या दोन्ही आया म्हणजे माझं बालपण इतकं आनंदाचं सुखात गेलं की मला घराच्या बाहेर सुद्धा हे नाही, मी घरीच बसून सगळं खेळायचं वगैरे सगळं. दोन्ही आईनी चांगले लाड केले नाही का? बर, खऱ्या अर्थानं आपण नशिबान असतो की जेव्हा आपल्याला चांगली आई मिळते, चांगले बाबा मिळतात. तुमचे वडील म्हणजे एक अगदी प्रख्यात वकील, अगदी तुमच्याप्रमाणेच. तर वडिलांचा स्वभाव कसा होता, वडिलांचा घरातला वावर कसा होता, आणि तुम्ही पाहिले वडील कसे होते नेमके? वडील पूर्वीपासून राजकारणात वगैरे होते, विधी क्षेत्रात नाव कमवलंच होतं त्यांनी. ते बीड शहर काँग्रेसचे जवळजवळ 25 वर्ष अध्यक्ष होते. काँग्रेस पक्ष होता त्यावेळेस तो. आणि नंतर ते बीड वकील संघाचे कमीत कमी 30 ते 40 वर्ष अध्यक्ष होते. ॲडव्होकेट शामराव भायगाव तुमचे वडील. हो. एक फार मोठी व्यक्ती करतात नाही का, राजकीय असेल, विधिक्षेत्र असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रात त्यांचा वावर होता. आणि वडिलांचा तोच वारसा तुम्ही पुढे आज चालवत आहात. येस.
मला वकील साहेब विचारायचं वाटतं की जसं तुम्ही आईबद्दल वडिलाबद्दल बोललात, हा. तसं एक मित्रामधलं एक विश्व वेगळं असतं आपलं नाही का लहानपणीचं. हा. तर बालपण कसं होतं, तुमची शाळा कशी होती, नेमके तुमचे गुरुजी शाळा असतील? मी चंपावती शाळेमध्ये माझं शिक्षण झालं, 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण चंपावतीमध्ये? चंपावती बर. चंपावती शाळेमध्ये. पूर्वी ती कबाडगल्ली शाळा असायची जवळ. अच्छा. नंतर जुन्या बाजारात म्हणजे माध्यमिक जुन्या बाजार बीड येथे गेली. आता ऍडव्होकेट बाळासाहेब आहात, पण त्या काळामध्ये बाळ होतात. बाळ तर आम्हाला विचारायला आवडेल की त्या काळातला बाळ कसा होता, म्हणजे अगदी शाळेतलं आयुष्य कसं होतं, लाभलेले गुरुजी असतील? शाळेत म्हणजे अभ्यासात वगैरे खूप हे होतो. अच्छा. म्हणजे अशा खोड्या वेड्या खोडकर नव्हतो. नव्हता खोड. अच्छा. मग अभ्यासातला प्रोग्रेस का, म्हणजे तुमच्या आवडीचे विषय कुठले होते? अभ्यासाचा प्रयोग म्हणजे मला गणित या विषयाची जास्त आवड होती. बरं. इंग्लिशची होती. इंग्लिशची आवड हो, होती. इंग्लिशची आवड. मग तुमचा खेळामध्ये सहभाग होता का नाही? मग खेळामध्ये सहभाग नव्हता. नव्हता सहभाग. क्रिकेट खेळत होतो लहानपणी. लहानपणी? बालपणी. अच्छा. पुढं नाही. बालपणी तुमचे सगळ्यात आवडते मित्र कोण होते? माझे आवडते मित्र बरेच आहेत, परंतु त्याच्यातले आवडते मित्र म्हणजे माझ्या वर्गातले सदाशिव देशमुख म्हणून होते. ते याला आहेत, पुण्याला आहेत, पेनला आहेत. अच्छा. ते प्राध्यापक होते, रिटायर झाले. आमच्या गल्ली बाजूलाच राहत होते. बरं. ते मी म्हणजे बरोबरच म्हणजे पहिली ते मदन चौरे म्हणून एक होते. अच्छा. ते पिढी बऱ्याच मुलांना या ठिकाणी खेळाची प्रचंड आवड असते. मग तुम्हाला ही आवड न लागण्याचं कारण काय ठरलं? नाही, मी क्रिकेट खेळत होतो ना. क्रिकेट खेळायचं, बाकी नव्हतं असं? बाकी कुठलाच खेळ खेळत. बर. मग वडील वकील होते, मग तुम्हाला असं वाटत होतं की आपणही वकील झालं पाहिजे बुवा? नाही, आमच्या म्हणजे मी म्हणजे ज्यावेळेस मी बी ए झालो, आर्ट फॅकल्टी जॉईन केली बलवून कॉलेजमध्ये. म्हणजे 10वी झाल्यानंतर, त्या काळी 10वी झाल्यानंतर PUC म्हणून एक हे होतं आणि पुढं 4 वर्षाचा ग्रॅज्युएशनचा कोर्स होता. असा 5 वर्षाचा कोर्स होता. तर 10वी झाल्यानंतर PUCला आर्टला ॲडमिशन घेतलं आणि पूर्ण इंग्लिश मीडियममध्ये BA झालं. बर. त्याचं कारण असं की मला त्यावेळी असं होतं आमच्या शिक्षणाची, तर इंग्लिश मीडियममध्ये लॉचं सुद्धा हे होतं. अच्छा. आणि त्यावेळेस बीडमध्ये लॉ कॉलेज नव्हतं. मग माझी भाची म्हणजे बहिणीची मुलगी, मला एक बहीण होती, तिचं लग्न झालं, ती वारली. पण बर. ती सावत्र बहीण होती. तिची मुलगी नगरला होती, म्हणजे मिस्टर वगैरे ते नगरला होते. म्हणून मी BA झाल्यानंतर LLB साठी नगरला आमच्या भाचीच्या घरी राहायला शिकायला गेलो. अहमदनगरला तुम्ही LLB पूर्ण केलं नाही का, पुढचं शिक्षण? हा. एक विचारावं असं वाटतं की मी परत तो प्रश्न विचारतो, म्हणजे वडील तुमच्या विधी क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलं होतं, म्हणजे बाबांकडे पाहून असं वाटत होतं का की अरे तो काळा कोट आपल्यालाही पाहिजे, आपणही तसं अगदी रुबाबात चाललं पाहिजे? नाही, माझं एमच म्हणजे ध्येय ते होतं अच्छा. की मी वकीलच होणार होतो. वकील व्हायचं होतं? दुसरं म्हणजे माझी स्वतःची इच्छा होती. स्वतःची इच्छा होती? स्वतःची इच्छा होती की त्यामुळे मी इंग्लिश मीडियममध्ये BA केलं. अच्छा. माझं म्हणजे कॉलेजचं पूर्ण शिक्षण म्हणजे PUC ते BA पर्यंत पूर्ण सब्जेक्ट माझे इंग्लिश मिडियमचे होते. मी इंग्लिश मिडियम मध्येच मुद्दाम त्या काळामध्ये इंग्रजीमध्ये काही करायचं म्हणलं की अगदी जीवावर यायचं, म्हणजे अवघड वाटायचं. ते असं वाटतं इंग्लिश आवडत. तुम्ही हे जे काही शिवधनुष्य आहे हो, इंग्लिशचं, हो. हे कशा पद्धतीने स्वीकारलं, पेरलं हे? नाही, त्याचं कसं आहे, इंग्लिश मिडियम थोडं अवघड जरी जात असलं तरी मला ते इंग्लिश विषयी खूप आवड होती. अच्छा. बरं. हा, म्हणजे 5वी पासून आम्हाला इंग्लिश होतं. 5वीच्या वर्गापासून तेव्हापासून इंग्लिशमध्ये पहिल्यापासून आवड होती. इंग्लिशच्या पुस्तकाचे वाचन करणं वगैरे हेच होतं. कुठली पुस्तकं वाचली? आता बरेच वाचले, आता बंद केलं. त्याच्यामुळे पहिल्या त्या काळात वाचत. अच्छा. बरं. नंतर मग लॉचा जो अभ्यास आहे तो मी 75ला BA झालो. 75 नंतर 76 BA असेल किंवा तुमचं LLB असेल, महाविद्यालयीन आयुष्य हे वेगळं असतं खरं तर. हो. तिथं कुठलंही बंधन नसतं नाही का, अगदी बिनधास्त आपण असतो, लाईक फ्री बर्ड. तर काय नेमक्या आठवणीत कॉलेज जीवनातल्या? नाही, मी BA पर्यंत इथं सुद्धा म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा म्हणजे पॉलिटिक्स म्हणजे आमच्या कॉलेजच्या प्रतिनिधी पदाच्या निवडणुका वगैरे व्हायच्या, त्या सुद्धा आम्ही लढवत होतो. अच्छा. आणि मी स्वतः म्हणजे वडील हे असताना मी बीड जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो, जिल्ह्याचा, बीड जिल्ह्याचा. म्हणजे
वडिलांच्या अगदी पावला वडिलांनी वडिलांनंतर सांगितलं, मग ते द्वारकादास मंत्री खासदार होते, मग त्यांनी मला बीड जिल्ह्याच्या काँग्रेसचा उपाध्यक्ष केलं. अच्छा. त्यावेळेस ते बैलजोडी चिन्ह होतं, गाय वाचून नंतर आलं. म्हणजे तुमच्या राजकारणाला फार लवकर सुरुवात झाली. राजकारण म्हणजे मी वकिली क्षेत्रात सुरुवात केली की वडिलांनी मला तिकडेच हे केलं. म्हणजे एक विचारावंच वाटतं वकील साहेब की ज्या वेळेला तुम्ही LLB पूर्ण केली आणि ठरवलं की आता आपल्याला विदेश क्षेत्रात काम करायचंय, तर मग बीड शहराचीच का निवड केली, म्हणजे या जिल्ह्याचीच का निवड केली आपण? म्हणजे तिकडे अहमदनगर किंवा पुणे, म्हणजे पुन्हा युनिव्हर्सिटी आणि म्हणजे परत इकडं काय आवाज वाटलं? नाही, प्रॅक्टिस तर बीडलाच करायची, ठरलं होतं खरं तर. हा ठरलंच होतं. आणि वडिलांची खूप मोठी प्रॅक्टिस होती. अच्छा. आणि त्यावेळेस कसं होतं, मी ज्यावेळेस वकील झालो 1980ला, त्यावेळेस बीड जिल्ह्याच्या पूर्ण बीड जिल्ह्याचं काम हे बीडलाच होतं. अच्छा. बरं. त्यावेळेस आंबेजोगाईचं एडीचे कोर्ट नव्हतं, माजलगावचं एडीचे कोर्ट नव्हतं. आणि ह्या सगळं आंबेजोगाई, माजलगाव सगळे तालुक्यातले कामं आमच्या वडिलाकडे असायचे. विदेश क्षेत्रामध्ये येऊन साधारणतः आता किती वर्ष झाले आणि हा प्रवास किती वर्ष आहे आणि काय नेमका आम्हाला तू सांग. 45 वर्ष. 45 इयर्स. 45. बरं, या 45 वर्षामध्ये जो आपण प्रवास पूर्ण केला आहे, एक नाव कमवलं आहे, आम्हाला तो प्रवास सांगा नेमका काय, कसा सुरुवात नेमकी कशी झाली? सुरुवातीला मी 1980ला वकिली सुरुवात केली. वकिलीची सुरुवात केल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बीड जिल्ह्याचं जे ऑफिस कोर्टातलं वगैरे काम होतं, आधी पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन कोर्टातल्या वकिलीवर केलं. अच्छा. म्हणजे 80 ते 90 पर्यंत. नंतर 1985ला वडिलांची खूप इच्छा होती की तू नगरसेवक हो म्हणले. वडिलांची इच्छा होती? वडिलांची इच्छा होती, पण परंतु ते वडील वारले 85ला वारल्यानंतर मग आम्ही सहज माझी मंडळी आणि आम्ही दोघांनी एक केलं की म्हणजे आता वडिलांची इच्छा होती अशी, तर आपण काय हे करावं. त्यानंतर 1990ला मी काँग्रेसच्या उपाध्यक्ष असताना देखील फक्त गटबाजीमुळं मला काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही. डावललं गेलं. काँग्रेसचे म्हणजे नगर परिषदेचं तिकीट मिळालं नाही, डावललं गेलं मला. पण डावललं गेल्यानंतर मी भारतीय जनता पक्षात सदस्य होऊन भारतीय जनता पक्षातर्फे मी बीड नगर परिषदेची 1990ला निवडणूक लढवली. आणि मला सांगायला अभिमान वाटेल, त्यावेळी माझे जेवढे प्रचारक होते हे सगळे मुस्लिम होते माझ्या वार्डातले. आणि माझ्या वार्डातले मी बीड नगर परिषदेमध्ये सर्वात हायेस्ट मताने मी निवडून आलो. असं म्हणतात वकील साहेब की आपण जे करतो, जे आपण पेरतो तेच आपल्याला मिळतं खरं तर, नाही का? तुम्ही आयुष्यभर चांगली माणसं जोडली आणि एक चांगलपणा लोकात तुम्ही वाटला खरं तर. एक विचार असं वाटतं की या पूर्ण प्रवासामध्ये, या 45 इयर्समध्ये, जे राजकीय क्षेत्र असेल, विदेश क्षेत्र असेल, काही आम्हाला प्रसंग सांगा, राजकारणातले काही प्रसंग सांगा, विदेश क्षेत्रातले काही प्रसंग सांगा की जे प्रसंग तुमच्या कायम लक्षात राहिले खरं तर. 90 ते 95 नगरसेवक असताना मुंडे साहेबांशी माझा जास्त संपर्क आला. गोपीनाथरावजी मुंडे. आणि गोपीनाथराव मुंडेंनी सुद्धा मला म्हणजे खूप सहकार्य केलं. आणि त्यावेळेस बीड 1990ला भाजप आणि शिवसेना अशी युती होती. आणि त्याचे आम्ही जवळजवळ भाजप आणि शिवसेनेचे मिळून आम्ही 12 नगरसेवक निवडून आलो. हा तुमचा अनुभव नाही का? हा. नगरसेवक म्हणून आपल्याला किती टर्म काम करतात? 5 वर्षाची टर्म. म्हणजे वडिलांची इच्छा होती, वडिलांची इच्छा होती ते आम्ही ती 90ला पूर्ण केली. 95ला जेव्हा या ठिकाणी तुमचा कार्यकाळ संपला, 95ला काय झालं की माझा जो वार्ड आहे त्याच्यामध्ये महिला राखीव झाला. अच्छा. बरं. आणि मी 5 वर्षातला नगर परिषदचा अनुभव घेतलेला होता, परंतु पुढे मी काही म्हणजे माझ्या विशेषला वगैरे काही त्याच्यात राजकारण महिला याच्यात काही नगर परिषद क्षेत्र नाही. वडिलांची इच्छा होती की आपल्या बाळने नगरसेवक व्हावं. वडिलांची तुम्ही इच्छा पूर्ण केली. मला असं वाटतं की आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करणारी मुलं पाहिजेत खरं तर, नाही का? कारण त्याच्यामध्ये वेगळी मजा असते. साहेब, 95 नंतर जेव्हा कार्यकाळ संपला त्यानंतरचं राजकारण काय होतं नेमकं? म्हणजे राजकारणात तुम्ही राहिलात का मग दुरावलात? मग नाही, त्यानंतर काय झालं, ज्यावेळेस माझा वार्ड, मी भारतीय जनता पक्षाचे सदस्य होतो, कार्यकारिणीवर होतो बीड शहराच्या. परंतु नगर परिषद संपल्यानंतर मी सहकार क्षेत्रात
पदार्पण केलं. म्हणजे पूर्णवादी नागरी सहकारी बँकेचं मी संचालक झालो बर 95ला 96ला झालो. आणि त्याच्यानंतर 2023 पर्यंत मी संचालक म्हणून हे पूर्णवादी झालं नागरिक सहकारी सहकार क्षेत्र झालं राजकारण, परंतु याच्याही पलीकडे तुमची जी काही समाजसेवा आहे, लोकांमध्ये जाणे, लोकांत मिसळणे, लोकांची कामं करणे, हे आजतागायत सुरूच हो, आहे. चालूच तर आहे. आम्हाला ऍडव्होकेट बाळासाहेब उर्फ मधुसूदन नाही का हा. भायगावकर यांचं सामाजिक कार्य ऐकायचं आहे आता, ते सांगा. सामाजिक कार्याबद्दल म्हणाल तर मी म्हणजे माझ्या वार्डामध्ये याच्यामध्ये जे म्हणजे जी जनता गरीब आहे वगैरे सर्वांना शैक्षणिक आर्थिक मदत सर्वांना करत आलेलो आहे. आजपर्यंत करतोय. अच्छा. एक विचार असं वाटतं साहेब की आपण जेव्हा एखादं चांगलं काम करतो तर आपल्याला अक्षरशः अंगावर अगदी मुठभर मास येतं आणि आपण देवाचे आभार मानतो. जेव्हा वाईट काम करतो तेव्हा आपलंही वाईट वाटतं. बरोबर. मी तर म्हटलं एखादं तुम्ही तर आयुष्यभर चांगलंच काम केलं आहे, तर काय वाटतं नेमकं आता? नाही, मला फक्त माझं स्वतःच म्हणजे वैयक्तिक माझं मत असं आहे की माझ्या मनात किंवा कुणी असो, कुणी गरजू जो कुणी असेल कसाही असेल तरी त्या गरजूला मदत करणार, हेच माझं काम आहे. सर विदेश क्षेत्रामध्ये वकिली क्षेत्रामध्ये विधी क्षेत्रामध्ये तिथं आपण अध्यक्ष म्हणून काम केलं आहे आणि आजही अनेक वकील बांधवांचे आपण मार्गदर्शक म्हणून काम करता नाही का? तर काय नेमका म्हणजे या विधी क्षेत्रामध्ये एक अध्यक्ष म्हणून मार्गदर्शक म्हणून जे काम केलेलं आहे आपण, अनेक तरुण वकिलांना आपण मार्गदर्शन करता, आम्हाला तो रोल सांगा जरा. मी याच्या 1998 मध्ये पब्लिक नोटरी म्हणून माझी महाराष्ट्र शासनाने अपॉइंटमेंट केली. अच्छा. ते मुंडे साहेबांमुळे म्हणजे मी झालो. नंतर मी 98 पासून वकिली प्लस नोटरीचंही काम करतो. आणि वकिली क्षेत्रामध्ये म्हणताल कोर्टामध्ये म्हणाल तर मी क्रिमिनल केसेस चालवल्या, सिव्हिल केसेस चालवल्या, याच्या रेव्हेन्यूच्या केसेस चालवल्या, सगळ्या प्रकारच्या केसेस मी चालवल्या. वकील बांधवाचे जे काही संघ आहे वकिली बांधवामध्ये माझं म्हणजे आता पूर्वी आमचा बार फक्त 200 वकिलांचा असायचा पूर्वी, मी ज्यावेळेस नवीन वकील झालो त्यावेळेस. त्याच्यानंतर पुढं संख्या वाढत गेली. आज 2025 मध्ये आज 800 वकिलांची संख्या आहे. आणि मी 2010ला आता वकील संघामध्ये बरंच हे असतं, पण 2010ला मला पूर्ण माझ्या वकील मित्रांनी याला अध्यक्ष म्हणून उभा राहा म्हणून मागे लागून मला अध्यक्ष केलं बीड वकील संघाचा. अध्यक्ष म्हणून जो कार्यकाळ राहिला आपला तो खूप अविस्मरणीय आहे. काय नेमका अनुभव आहे अध्यक्ष पदाचा? आता माझं बीड वकील संघाचा अध्यक्ष झालो त्या ती 9 तारीख होती, 9 तारीख काहीतरी. त्या दिवशी म्हणजे माझं म्हणजे लक माझ्या जीवनातलं म्हणजे माझं थोडं हे झालं की मी स्वतः बीड वकील संघाचा अध्यक्ष झालो. आणि त्या दिवशी दुपारी 4 वाजता म्हणजे इकडं बीड वकील संघाची काउंटिंग सुरू होती माझी म्हणजे मतमोजणी, आणि इकडे मी पूर्णवादी बँकेचा उपाध्यक्ष देखील एकाच दिवशी झालो. म्हणजे खरं तर योग होता नाही? हो, दोन्ही योगायोग 2010ला आली. आणि 2010 पासून मी 2015 पर्यंत 15 नाही 20 पर्यंत मी उपाध्यक्ष म्हणून राहिलो. अच्छा. आणि एक मार्गदर्शक म्हणून आजवर जे आपण काम केलं आहे म्हणजे अनेक तरुण वकिलांना आपण अगदी थोरल्या भावाप्रमाणे मित्र म्हणून मार्गदर्शन केलं आहे, तर ते सांगा साहेब, ते काय आम्हाला अनुभव सांगायचे? नाही, याच्या कोणत्या वकील क्षेत्रातले सर्व जाती धर्माचे सर्व मित्र आहेत माझे. अच्छा. सर्व जाती धर्म. आम्ही जे तुमच्याबद्दल ऐकलंय की गरिबांच्या आणि गरजू लोकांच्या हाकेला धावून जाणारे वकील साहेब, हो. काय हे समीकरण कसं आहे नेमकं? तर मी कधी आता ज्युनियर वकील असतात त्यांना म्हणजे बिचाऱ्यांना काही हे नसतं, तरी ते जे नोटरीचं काम घेऊन माझ्याकडे आले तर मी त्यांना कधी पैसे वगैरे मागत नाही, काम करून जातो. आणि कारण कसं असतं ते ज्युनियर वकिलांना बिचारायला त्यांची सिनियर भेटत नाही तर हे होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला ते करावं लागतं. ओके साहेब, मला एक विचारायचं वाटतं तुम्हाला की आयुष्यामध्ये पैसा मोठा का माणूस मोठा? पैसा आयुष्यात महत्वाचा नाही, ते माणूस की महत्वाची ती जपली आपण खरं. या पूर्ण प्रवासामध्ये मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल की तुमच्या सौभाग्य होती अर्धांगिनी की त्यांची तुम्हाला खंबीरपणे साथ राहिली आहे, तर त्यांचा नेमका रोल काय तुमच्या आयुष्यातला?
माझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे माझी बायको प्रतीक्षा बायगाव. तिनं मला म्हणजे एकदम पूर्ण का माझ्या आयुष्याच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप सहकार्य केलं. मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. पूर्ण मुलींचे शिक्षण, मुलांचे शिक्षण वगैरे माझ्या सगळ्या मंडळीनं म्हणजे प्रतीक्षांनी सर्व घरचं हँडल केलं. तेव्हा मी हे बाहेरचे कामं करू शकलो. आणि मी घरच्या लोकांसाठी मी घरी सुद्धा वेळ देऊ शकलो नाही. असे सामाजिक कामं मारतो. वकील म्हणून या ठिकाणी कोर्टामध्ये सदैव तुम्ही वकील म्हणून राहिलात, तर घरी नेमकी भूमिका काय होती? वकील म्हणूनच का आणखी काही बदलायची भूमिका मग तिथे? नाही, आता बदलायचं नाहीये. मी काय केलं, यावर्षी मी 2024ला इलेक्शन झाले पूर्णवाडी बँकेचे. मी सांगितलं किंवा मला आता खूप झालं, मला नको आहे कुठे थांबलं पाहिजे. आणि हे थांबलं पाहिजे. हे ज्याला आणि समजतं. आता कसं आहे, माझी अँजिओप्लास्टी झाली आणि 2000 म्हणजे शुगर आणि बीपी असल्यामुळे आता जास्त दगदग सहन होत नाही. वकील साहेब, मला विचारावं वाटतं की सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार विविध क्षेत्रामध्ये कणखरपणे वावरलात, पण कधीही आरोप झाला नाही, कधी ब्लेम झाला नाही. हे फार कमी लोकांना जमतं खरं तर, नाही का? आणि ते तुम्हाला जमलं. साहेब, विचारावं वाटतं की प्रामाणिकपणे काम करत असताना काही अडचणी येतात का? काही अडचण नाही. फक्त एवढंच आहे की समोरची व्यक्ती समजा कोऑपरेटिव्ह क्षेत्रात असू, शैक्षणिक असू, इतर सामाजिक क्षेत्रात कुणी जर म्हणजे समजा आपलं ज्यांच्याकडे काम आहे ते जर हे असेल तर आपल्याला त्रास होतो. प्रामाणिक माणसाला त्रास होतो. येस, कारण प्रामाणिक व्यक्तीला नेहमी चांगलं पाहिजे सवय लागली असते, चांगला विचार करायची सवय लागली असते. आणि असं काही चुकीचं दिसलं की ते थोडंसं चुकल्यासारखं वाटतं, म्हणजे नको वाटतं. या पूर्ण प्रवासामध्ये ज्या तुमच्या आवडीनिवडी आहेत, कारण आपण जगत राहतो आणि आपल्या आवडीनिवडी सुद्धा आपण जपल्या पाहिजेत, तर तसं तुमची आवड काय राहिली नेमकी जी आज आहे? आवड म्हणजे गाणे ऐकायची आवड आहे आम्हाला. जुने गाणे. अच्छा, बरं. आणि छंद कुठले आहेत मग? छंद कुठले आहेत तुमचे? आणखी काय तुमचे छंद कोणते म्हणलं? म्हणजे जसं लोकांना पेपर वाचणे किंवा पेपर वाचन आहे, सुरूच आहे वाचन खूप. अच्छा, बरं. आता या वयामध्ये मग मित्र आहेत का आणखी काही? हो. बरं, मग मित्रांमध्ये आता कसा वेळ जातो नेमका? आता मी कोर्टात आता सध्या जातो ते फक्त मी मित्र कंपनी गप्पा मारणे, टाइमपास करणे एवढंच. बाकी काही म्हणजे कुठल्या याच्या म्हणजे जास्त म्हणजे काही काम आलं कोर्टाचं वगैरे तर एखाद्या ज्युनियरला सोपून टाकणे. या जगण्यावर, या मरण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हणतात, आणि ते प्रेम तुम्ही केलेलं आहे. आता या ठिकाणी जे पुढचे जे काही प्लॅनिंग असेल, पुढचं जे काही आयुष्य असेल, काय करायला आवडेल आणखी असतं? आता पुढे काय, आता आम्हाला तर वकिली क्षेत्र, विधी क्षेत्रात रिटायरमेंट नसते. रिटायरमेंट नसतीच आहे आयुष्यभर. आणि महत्वाचं म्हणजे आता मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं मिळून कुठे पर्यटनाला वगैरे जातो. आयुष्यभर अनेक लोक तुम्हाला भेटले आणि या सगळ्या लोकांनी तुम्हाला मदत केली असेल, मार्गदर्शन केलं, पण तुमच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त कोणत्या कोणत्या व्यक्तींचा प्रभाव राहिला? म्हणजे अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्या व्यक्ती तुम्हाला जास्त आवडल्या? मित्र कंपनी आहे. बरं, जास्त ॲडव्होकेट मधुसूदन उर्फ बाळासाहेब शामराव बाहेगावकर, अगदी या विधी क्षेत्रातील एक देव माणूस, सच्चा माणूस. सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामधला वावर हा वाखाणण्याजोगा आहे. आणि अशी व्यक्ती मला असं वाटतं की हल्ली आपल्याला फार दुर्मिळ दिसते. आपण बघतो की लोक जरा स्वार्थी वाटतात, जरा कल्ल्यासारखे वाटतात, जरा वेगळे वाटतात, परंतु आमचे वकील साहेब कुणालाही वेगळे वाटले नाही, ते आपले वाटले, आपल्यातले वाटले, आपल्या हृदयातले वाटले. आणि हे जेव्हा होतं ना, तेव्हा खऱ्या अर्थानं ती व्यक्ती जिंकलेली असते. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या जातीवरनं होऊ नये, धर्मावरनं होऊ नये, तर त्या व्यक्तीची ओळख व्हावी त्याच्या कर्तव्याने. कारण व्यक्ती ओळखला जातो कर्माने, आणि जसं कर्म असेल तसंच या ठिकाणी आपल्याला लोक द्यायलेले असतात. कारण करावे तसे भरावे, जैशी करणी वैसी भरणे. कारण या ठिकाणी आपण काय करायचं नेमकं हे आपण ठरवावं. वकील साहेबांनी जे जे केलं ते चांगलं केलं, चांगलं द्यायचा प्रयत्न केला. या पूर्ण 45 वर्षाच्या प्रवासामध्ये जे लोक भेटले, मग त्यांचे ज्युनियर वकील असतील किंवा काही लोक असतील, या लोकांना त्यांनी सहकार्य केलं, कुणाला मार्गदर्शन केलं, कुणाला आर्थिक सहकार्य केलं.
आणि नेहमी देत गेले. देणारा मोठा असतो आणि देणारा देव असतो असं मला वाटतं. असा हा देव माणूस तुम्हाला आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. झालं. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.